लाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो। अरे तो सोडून गेला, पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार? आमदार भास्कर जाधवांचा स्वपक्षातील नेत्यांवरतीच निशाणा, योग्य संधी न मिळाल्याचं म्हणत नाराजी व्यक्त। पक्षातील आउटगोईंगवर ठाकरेंच्या पक्षाचं विचारमंथन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवरती पार पडली नेत्यांची खलबतं। बीड जिल्ह्यातल्या नेत्यांकडनं गेम करण्याचा प्रयत्न, गेम करणाऱ्या नेत्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा सूचक इशारा। वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय। धस आणि मुंडेंच्या भेटीवरनं संजय राऊत यांचा हल्लाबोल। अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुढच्या आठवड्यात दिल्लीत बैठक, महायुतीतील धुसफुसीवरती चर्चेची शक्यता, सूत्रांची माहिती। घटक पक्षांमध्ये वाद नको, भाजप नेत्यांची भूमिका। पालिका निवडणूक स्वबळावरती भाजप लढेल असं वाटत नाही, महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याची शिंदेंची भूमिका, मंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण। शनिदेवाच्या शिळेवरती केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक करता येणार, मूर्तीची झीज टाळण्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थानच्या बैठकीत निर्णय। लाडक्या बहिणींना 8 दिवसात मिळणार हप्ता, 3500 कोटींच्या चेकवरती सही केली आहे, अर्थमंत्री अजित पवार यांची जालन्यात घोषणा। डोंबिवलीच्या म्हात्रे नगरमधील 65 अनधिकृत इमारतींवरती कारवाई होणार, महापालिकेकडनं स्पष्ट, बेघर होणाऱ्यांचं पुनर्वसन केलं जाणार नसल्याची माहिती। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश मेहताला पोलिसांनी घेतलं ताब्यात, मेहतावरती 122 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। कल्याणमध्ये हळदीत बंदूक घेऊन डान्स, हळदीतला व्हिडिओ व्हायरल, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष।